देशात आजही महिला घरात आणि घराबाहेर कुठेही सुरक्षित नाहीत, हे वास्तव आहे. यूपी, बिहार, दिल्लीचा काही भाग असेल, इथं रात्री 7 नंतर महिला साधं घराबाहेर पडायला घाबरतात. महिलांसाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्यात, काही हेल्पलाईन नंबर दिलेत. तरी सुद्धा महिलांची छेडछाड, त्यांच्यावर होणारे अत्याचार याचं प्रमाण वाढत चाललंय. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना एका लेडी सिंघमनं जे धाडस दाखवलं, रात्री टवाळक्या करणाऱ्या पुरुषांना जो धडा शिकवला, त्याचं कौतुक सध्या देशभरात होतंय. कोण आहे ही लेडी सिंघम? तिनं त्या रात्री असं केलं तरी काय? हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. रात्रीचे 12:30 वाजलेले. हैदराबाद शहर गाढ झोपेत. रस्त्यावर भयान शांतता. आयपीएस सुमती यांच्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत होता. माझं शहर महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मलकजगिरीच्या महिला पोलीस आयुक्तांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांचा गणवेश बाजूला ठेवला, आपल्या खांद्यावरील स्टार्स काढून बाजूला ठेवले, साधे कपडे परिधान केले आणि कोणतीही सुरक्षा न घेता मध्यरात्री हैदराबादच्या रस्त्यावर एक सामान्य तरुणी बनून गुप्त वेशात त्या उतरल्या. त्यांच्या जवळच पण कोणाला कळून येणार नाही अशा पद्धतीनं साध्या वेशात काही पोलीस तैनात होते. तिथं उपस्थित असलेल्या कोणालाही कल्पना नव्हती की आपण पाहत असलेली महिला ही शहराची पोलीस आयुक्त आहे. सुमती बस स्टॉपवर एकट्याच उभ्या असताना काही मिनिटांनंतर लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जाऊ लागलं. एका तरुणानं त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, तर दुसरा काही वेळ त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. काही लोक त्यांच्या भोवती घुटमळू लागले. अशा प्रकारे 3 तासात जवळपास 40 लोक त्यांच्या जवळ आले. यापैकी काही तरुण नशेत होते, तर काहींनी गांजा सुद्धा ओढला होता. काही टवाळखोरांनी बी सुमती यांना एकटं पाहून मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत चल, तुला पैसे देतो, तुझा रेट किती आहे ते सांग. इतक्या खालच्या थरावर जाऊन तरुणांनी त्यांना विचारणा केली. त्याच क्षणी जवळपास साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी कारवाई केली. टवाळखोरांना त्यांनी ताब्यात घेतलं, तर काहींना घटनास्थळी समुपदेशन करण्यात आलं. रात्री उशिरा एकट्या असताना महिलांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्या किती असुरक्षित आहेत, हे समजून घेणं हा या मोहिमेमागचा उद्देश होता. आयपीएस बी सुमती यांच्या या धडाकेबाज कारवाईची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सुमती यांनी सिद्ध केलंय की एका अधिकाऱ्याचं काम केवळ फाईल्स आणि कार्यालयापुरतं मर्यादित नसतं, तर खरी परिस्थिती पाहायची असेल तर स्वतः जमिनीवरती उतरावंच लागतं. शेतीतील कामापासून ते आयपीएसच्या खुर्चीपर्यंत बी सुमती यांचा हा प्रवास आहे. बी सुमती यांचा जन्म हा तेलंगणातील जोगुलंबा गढवाल जिल्ह्यातील कलुगोतला या छोट्याशा गावातला. त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यामुळं सुमती यांना बालपणापासूनच समाजसेवेची प्रेरणा मिळाली. सुमती यांच्या करिअरची सुरुवात धडाकेबाज राहिली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे 2006 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था प्रणालीत अनेक क्रांतिकारी बदल केलेत. स्पेशल इंटेलिजन्स ब्रांचच्या पहिल्या महिला आयजी असताना त्यांनी आपल्या अचूक रणनीती आणि झिरो स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून 591 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केले. या ऑपरेशन मध्ये अनेक मोठ्या नक्षली कमांडर्सचा समावेश होता. त्यांचं हे मिशन त्यांच्या निर्भयतेचा आणि उत्तम संवाद कौशल्याचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. दिलसुख नगर परिसरातून महिलांच्या छेडछाडीबाबत अनेक तक्रारी त्यांना मिळत होत्या. 1 मे रोजी पदभार स्वीकारलेल्या बी सुमती यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पुढे जे घडलं ते आपण सर्वांनीच पाहिलंय. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कायदे, सीसीटीव्ही किंवा पोलीस बंदोबस्त वाढवून पूर्ण सुटत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे हे तितकेच महत्वाचे आहे. हैदराबादच्या महिला आयुक्त सुमती यांनी हे सिद्ध केलंय. सुमती यांचं असं मत आहे की आजच्या काळात केवळ लाठी चालवून गुन्हेगारी थांबणार नाही, तर मलकाजगिरीमध्ये एआय सारख्या आधुनिक साधनांचा वापर त्या करत आहेत. सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचं जाळं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोडून काढण्यावर त्यांचा भर आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं याची खरी जाणीव प्रशासनाला आणि समाजालाही होते. सिस्टीम बदलण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी महिला आयपीएस सुमती या आज प्रेरणास्थान बनल्या आहेत.